बातमी बघूया। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी घडामोड आपण बघतोय। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि शशिकांत शिंदे हे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर येतेय। एक मोठी बातमी आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याविषयी वारंवार भाष्य केलेलं होतं। अखेर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर येते आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी माहिती देतील। निलेश, यावेळी आताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात होती। किंबहुना पुण्यामध्ये शरद पवारांना तसं भाषण देखील केलं होतं। मात्र आता मोठी बातमी हाती येताना आपल्याला पाहायला मिळते। प्रदेशाध्यक्ष पदावरून आता जयंत पाटील पाय उतार होत आहेत आणि त्या ठिकाणी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आपल्याला पदभार घेताना पाहायला मिळणार आहेत। मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारतील। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जनरल बॉडी मीटिंग आहे आणि या बॉडी मीटिंगमध्ये शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी निलेश, साधारणपणे जयंत पाटील यांच्याकडे किती वर्षांपासून हे पद होतं आणि काय काय महत्त्वाचे टप्पे होते या प्रदेशाध्यक्ष पदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रवादीचे? जयंत पाटील यांच्याकडून संघटन कौशल्य जे आहेत त्यांचं अतिशय उत्कृष्ट होतं। 2 टर्म त्यांना पूर्ण केल्या होत्या, तिसरी टर्म त्यांची सुरू झाली होती आणि सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून पक्षातलेच पदाधिकारी जयंत पाटील यांना आता कुठेतरी पाय उतार व्हावा आणि नव्या प्रदेशाध्यक्षांना संधी मिळावी अशी मागणी होत होताना पाहायला मिळत होती। विधानसभा निवडणुकीपूर्वीच ही घडामोड घडेल अशी शक्यता होती। मात्र जयंत पाटील यांना राज्यभर ज्या पद्धतीने संघटन विणलेलं आहे ते पाहता कुठेतरी घडी विस्कटू शकते अशी एक शक्यता शरद पवारांना वाटत होती। त्यामुळे जयंत पाटील यांनाच विधानसभेनंतर देखील कंटिन्यू करण्यात आलं होतं। काही दिवसांपूर्वीच पक्षाची एक अंतर्गत बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये कुठेतरी रोहित पवार यांना आता नवीन प्रदेशाध्यक्ष व्हावेत अशी यासाठी स्वतः